नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, नीट 2024 ही प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने होणारी पूर्व परीक्षा संपलेली आहे. बऱ्याचशा मुलांनी वेगवेगळ्या ऑफिशियल क्लासेसच्या जे काही ऑफिशियल आन्सर की होत्या त्यानुसार आपले स्कोअर काढलेले आहेत आणि आता प्रतीक्षा आहे की आपल्या येणाऱ्या स्कोअरवर आपलं यावर्षी काय होणार आहे. आलेल्या स्कोअरवर आपल्याला ॲडमिशन मिळेल का, किंवा त्यातल्या त्यात गव्हर्नमेंटला मिळेल की प्रायव्हेटला घ्यावं लागेल, फीस किती लागेल, अशा अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये आहेत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये ओव्हरऑल कट ऑफ किती वाढू शकतो, ॲडमिशनसाठी काय त्यामुळे अडचण होऊ शकते किंवा फायदा होऊ शकतो, अशा काही गोष्टींवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा जर आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि नर्सिंग हे जे काय प्रवेश प्रक्रिया होतात तर या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने आपल्याकडं काउन्सिलिंग प्रक्रिया पूर्ण करून दिली जाते. त्यामध्ये राऊंडमधनं म्हणजे मेरिटवर प्लस मॅनेजमेंट अशा दोन्ही प्रकारचे ॲडमिशन आपण करतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. सगळी माहिती आपल्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून येते. आणि ज्याही मुलांना आपल्याकडे पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल ते आपल्या ऑफिसला व्हिजिट करू शकतात. इथं आल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाते आणि त्यानंतर तुम्हाला ठरवता येतं की आपल्याला काउन्सिलिंग जॉईन करायची की नाही. तर तुर्तास आपल्या या व्हिडिओचा जो विषय आहे की यावर्षी जो काय पेपर होता त्यामुळे कट ऑफमध्ये काही फरक पडेल का किंवा काय, तर हे थोडक्यात आपण चर्चा करूया. आता 5 मेला ज्या दिवशी एक्झाम होती, एक्झाम झाल्यानंतरच मी एका सेंटरला होतो. त्या ठिकाणी आपल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन झालं. ज्या मुलांनी खरंच अभ्यास केलेला होता, जेन्युइन स्टडी केलेला होता, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना यावर्षीचा नीटचा पेपर हा इझी गेलेला आहे, सोपा गेलेला आहे. आणि त्यानंतर जेव्हा सायंकाळी त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जे काय आपल्याला वेगवेगळ्या क्लासेसचे आन्सर की उपलब्ध झालेले असतील त्यानुसार बऱ्याच मुलांनी त्यांचे स्कोअर काढलेले आहेत. आणि यातून आपल्या एक लक्षात आलेलं आहे की यावर्षीचा मुलांचे जे काय मार्क घेण्याचं प्रमाण आहे तो मागच्या वर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी वाढलेला आहे. आता तसं बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळजवळ 22,000 मुलांनी परीक्षा दिली. महाराष्ट्राची एकूण परीक्षा देणाऱ्या मुलांची आकडेवारी आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे अगदी असं नाही सांगता येणार की किती मार्कांनी कट ऑफ वाढेल, परंतु जे काय ओव्हरऑल यावर्षी वाढलेली विद्यार्थी संख्या आणि सोपा असलेला पेपर यामुळं लास्ट इयरच्या तुलनेत किमान 10 मार्कांनी कट ऑफ वाढेल असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. आता याला अजून एक 10 मार्कांनी का, 5नी का नाही किंवा 15नी का नाही, तर याचं कारण सांगतो. नॉर्मली जो ट्रेंड आहे गेल्या मागच्या 4-5 वर्षाचा, दरवर्षी 5 मार्कांनी, 7 मार्कांनी, 10 मार्कांनी कट ऑफ वाढत गेलेले आहेत. याही वर्षी 10 मार्कांनी वाढेल. का वाढेल 10 मार्कांनी? कारण जी विद्यार्थी संख्या वाढलेली आहे, जरी विद्यार्थी वाढले, जरी मार्क जास्त आहेत, तरी एक प्लस पॉईंट एका बाजूने असा आहे की नवीन येणारे जे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातले त्यातल्या त्यात 6 गव्हर्नमेंट कॉलेजची अनाऊन्समेंट झालेली आहे आणि 2 प्रायव्हेट कॉलेज, म्हणजे जवळजवळ 8 कॉलेजेस जे ते महाराष्ट्रातील मुलांना मेरिटवर उपलब्ध असणार आहे. एक कॉलेज डीम युनिव्हर्सिटीचं आहे, त्याला आपण थोडंसं बाजूला ठेवूया. जर हे 8 कॉलेज जर वाढले तर याची किमान जी काय वाढणारी विद्यार्थ्यांची संख्या असेल तर गव्हर्नमेंटची किमान 600 जागा आणि प्रायव्हेटची किमान 150 म्हणजे त्याच्या 900 सीट्स वाढतील. परंतु याच्यातल्या 900 पैकी 15% कोटा गव्हर्नमेंटचा हा ऑल इंडियाचा असेल आणि प्रायव्हेट कॉलेजचा हा मॅनेजमेंट कोटा असतो, इन्स्टिट्यूट कोटा असतो. तर असं सगळं जर आपण विचार केला तर 135 सीट लेस केल्या तर 765 जागा नव्यानं वाढतील. त्यामुळं विद्यार्थी वाढले, बऱ्यापैकी पेपर इझी होता, त्यामुळं कट ऑफचा म्हणजे काय क्वालिफाईंग क्रायटेरिया त्याच्यातही थोडीशी वाढ होईल आणि जे मार्क आपल्याला एक्सपेक्ट आहे नंबर लागण्यासाठी, फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी 523ला सेमी गव्हर्नमेंटला MBBSला ॲडमिशन मिळालेलं आहे शेवटी, उदाहरणार्थ XYZ कॅटेगरी, तर यावेळेस ते 530च्या पुढं मार्क्स असलेल्या मुलांना मिळेल असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. अर्थात याला अगदी काय असं तंतोतंत कुठला बेस नाही आहे, परंतु जे काय मुलांशी आपली चर्चा झालेली किंवा जे मार्क्स आपण ऐकलेत मुलांचे त्यामुळं आपण हे सांगू शकतो. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे या मागच्या 2 दिवसामध्ये प्रचंड फोन आहेत की सर मला इतके मार्क येत आहेत, मला ॲडमिशन मिळेल का, किंवा मला BMS करायचं आहे, मला MBBS करायचं आहे, मला सेमी गव्हर्नमेंट भेटलं तरी चालतं, मला 520 मार्क आहे. तर या संदर्भात म्हणजे या मागच्या 2 दिवसामध्ये
6 तारीख आणि 7 तारीख या 2 दिवसात प्रचंड विचारणा झालेली आहे. आता तसं बघायला गेलं तर जे काही कॉलेजेस वाढत आहेत नव्याने येणारे आणि जे काय पेपर इझी होता असं आपण म्हणूयात, पण पेपर इझी होता कुणाला? ज्या मुलांनी खूप अभ्यास केलेला होता, जेन्युइन स्टडी केलेला होता त्याच मुलांना. अशाही मुलं आहेत की जे मागच्या वर्षी क्वालिफाय होते, यावर्षी क्वालिफाय झालेले नाहीत, असेही विद्यार्थी आहेत. सो त्यामुळं अगदी असं म्हणता नाही येणार की 10 मार्कांनी वाढेल, पण काय होऊ शकतं, मेंटेन राहू शकतो स्कोअर, किंवा नवीन कॉलेजेस ॲड झाल्यामुळं 5 मार्काचा त्याच्यामध्ये डाऊनफॉलसुद्धा येऊ शकतो. सो तुर्तास कुठली चिंता करायचं काही कारण नाही. याच्यात काय असतं की जोपर्यंत महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन होत नाही, महाराष्ट्राचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर SML नंबर येत नाही, महाराष्ट्राचा कॅटेगरी नंबर येत नाही, तोपर्यंत अगदी तंतोतंत किंवा असं परफेक्ट कुणी सांगू शकत नाही. बऱ्याचदा तुम्हाला यूट्यूबला असे व्हिडिओ भेटतील की यावर्षीचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा राहील, यावर्षी सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा राहील. हे फक्त व्ह्यूवर्स वाढवण्यासाठी आहे, यासाठी काही असा फारसा बेस नाही. परंतु माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा प्रयत्न असतो की पालकांपर्यंत थोडंसं प्रॉपर माहिती जावी, उगीचच ते घाबरून पण जाऊ नये आणि उगीचच हवेत पण जाऊ नये. दोन्ही गोष्टीची काळजी मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो. तुर्तास जे विद्यार्थी फ्रेशर आहेत, ज्यांना 450पर्यंत मार्क आहेत, 490 480 मार्क्स आहेत, त्यांची रिपीट करायची मानसिकता आहे, तर अशा मुलांनी लगेच रिपीटला सुरुवात करावं, हेही तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल. आणि जे 510 520च्या आसपासचे मार्क्स असलेले मुलं आहेत, त्यांनी तुर्तास सेल्फ स्टडी चालू करा, क्लासेस लगेच लावण्याची गरज नाही. महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, स्टेट मेरिट लिस्ट आल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी जजमेंट येतं. तोपर्यंत नव्याने येणारे जे कॉलेजेस आहेत त्याचीही माहिती येते आणि मग मात्र आपल्याला खऱ्या अर्थानं ठरवता येतं की आपला नंबर लागेल की रिपीट करावा लागेल. तर मागच्या वर्षी माझ्या घरातलं उदाहरण आहे, 509 मार्क होते मागच्या वर्षी. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये SML येईपर्यंत आपण वाट पाहिली आणि नंतर जेव्हा SML आला तर तेव्हा आपल्याला लक्षात आलं की यावर्षी नंबर लागत नाही आणि मग रिपीटला आपला विद्यार्थी आपण पाठवला. तर यावर्षी आनंदानं सांगता येईल की 688 मार्क्स आहेत. परंतु जोपर्यंत स्टेट मेरिट लिस्ट नंबर येत नाही तोपर्यंत तंतोतंत कुणी सांगू शकत नाही. त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ जावा लागेल आणि मग त्यानंतर मात्र आपल्याला प्रॉपर आयडिया येईल आणि मग आपण पुढे जाऊ शकतो. सो कट ऑफ वाढू शकतो, परंतु नवीन कॉलेजेस येत असल्यामुळं कट ऑफ 5 मार्कांनी कमीसुद्धा होऊ शकतो. म्हणजे या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये दोन्ही गोष्टी आपल्याला आजच्या ठिकाणी आज सांगता येईल. एक्झॅक्टली किती कॉलेजेस येतात हे जेव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होईल त्यापूर्वीपर्यंत आपल्याला हे सगळं क्लिअर झालेलं असेल, कारण त्या संदर्भातले शासनाचे GR आणि सिटी सेलच्या माध्यमातून ते कॉलेजेस ब्राउचरमध्ये सुद्धा प्रिंट होऊन येतात किंवा त्या संदर्भातलं सेपरेट नोटिफिकेशन सिटी सेल पब्लिश करतं. सो त्यासाठी थोडासा वेळ जावा लागेल. तुर्तास एका बाजूला अशी परिस्थिती आहे की खूप मार्क आहे, दुसऱ्या बाजूला मीडियम मार्क्स आहेत, तिसऱ्या बाजूला क्वालिफायसुद्धा नाही आहेत. तर असा सगळा ओव्हरऑल ट्रेंड आहे. परंतु आपण ज्या विद्यार्थ्यांशी बोललो ती विद्यार्थी संख्या अतिशय लिमिटेड आहे. म्हणजे हार्डली मी 200-250 लोकांशी बोललो असेल काल परवापासून. महाराष्ट्रात प्रचंड विद्यार्थी संख्या होते, त्यामुळं ओव्हरऑल पिक्चर समोर येण्यासाठी थोडासा कालावधी जावा लागेल. रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मेरिट लिस्ट जेव्हा येईल तेव्हा मात्र प्रॉपर पिक्चर क्लिअर होईल. सो तुर्तास जे मुलं फ्रेशर होते, ज्यांना 450च्या 500च्या दरम्यान मार्क आहे, त्यांनी रिपीटला जावं. रिपीट करायचं नसेल तर मग त्यांना बाकी पण पर्याय असतात, त्या संदर्भात आमच्याकडे जर आला तर आम्ही पण तुम्हाला मदत करू. तुर्तास जे विद्यार्थी विचारणा करतात की आमचं काय होईल, तर यासाठी थोडासा आपण वेट करावा असा सल्ला तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि आपल्यापैकी कुणाला काही प्रश्न असतील तर यूट्यूबच्या या आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. इथून पुढं तुम्हाला सगळे व्हिडिओ, अपडेट व्हिडिओ वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भातले आपल्याकडून येत राहतील आणि त्यामुळे तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल, त्यातून तुमच्या प्रवेश प्रक्रियेला मदत होईल, हे पण तुम्हाला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ठीक आहे. सो एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला शेअर केला, या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.